पूर्व नमस्कार। अनेकांना प्रश्न पडला 20 तारखेला भरती होणार होती काऊन नाही झाली। तर मुख्य गोष्ट लक्षात घ्या, 15 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, 16 तारखेला या महानगरपालिकेचा निकाल आहे आणि 20 तारखेला लगेच तुमचं ग्राउंड चालू केलं असतं तर तुम्हाला माहित आहे जिल्हा पोलीस, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे ग्रामीण शहरी, त्यानंतर आयुक्तालय, त्यानंतर SRPF, त्यानंतर बँड्समन, त्याच्यानंतर कारागृह चालक, कळलं का। यामुळे ही भरती प्रक्रिया काही जरी विचार केला पण ग्राउंडची प्रोसेस चलती 1.5 महिना आणि तिथून पुढे 20 दिवसांना लेखी, म्हणजे आपल्याकडे काही जरी केलं तर भरती प्रक्रिया मुंबई वगळता 2 महिन्याचा कालखंड लागतो, 2 महिन्याचा कालावधी लागतो आणि म्हणून गव्हर्नमेंट मधात ही भरती का घेऊ शकलं नाही, ती भरती प्रक्रिया 11 तारखेला का गेली, तर त्याचं कारण आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका। तर पहा आता महाराष्ट्रामध्ये बाळांनो 12 जिल्हा परिषदा, किती जिल्हा परिषदा तर 12 जिल्हा परिषदा आणि मुख्य गोष्ट लक्षात घ्या की 125 पंचायत समित्या, पहा 12 जिल्हा परिषदा आणि काय आहे तर बाळांनो 125 पंचायत समित्या, आता यांच्या निवडणुका आहेत। आता याच्यासाठी वय पात्रता काय काय कुठाने हे नंतर पाहणार आहे, पण लक्षात घ्या तर 12 जिल्हा परिषदा 125 पंचायत समित्या, तर ह्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीची 1 जुलै 2025 काय सांगते, मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक म्हणजे 1 जुलै तुम्हाला माहिती आहे कृषी दिन आहे, 1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर डे आहे, तर 1 जुलै 2025 अगोदर ज्यांचं मतदान यादीमध्ये नाव आहे, त्यानंतर जरी मतदार यादीमध्ये तुम्ही नाव टाकलं असेल तर त्यानंतर तुम्हाला माहिती मतदार यादीच क्लोज 1 जुलैला केली, मग पहा लक्षात घ्या त्या मतदार यादीमध्ये ज्यांचं नाव आहे 16 जानेवारीला ज्या दिवशी महानगरपालिकेचा निकाल आहे त्याच दिवसापासून जे जिल्हा परिषदेचे नौखे युवक आहे ना, पेपर कॉटन 500 रुपयाची कडक नोट न खर्चलेली, आणि काही लोक चांगले आहेत केवळ पैशाच्या भरोशावर निवडणुका जिंकता येत नाही, तुम्ही काम चांगलं केलं असेल, लोकांच्या मनामध्ये घर तयार केलं असेल तर पैशापेक्षाही लोक डावलून तिघा चौघाचा पैसा खाऊन देखील तुम्हाला मतदान करून तुम्हाला त्या खुर्चीपर्यंत नेऊ शकतात। तात्पर्य तुम्ही तुमची जागा विसरता कामा नये। तर पहा लक्षात घ्या त्याच तारखेला म्हणजे 16 जानेवारी 2026 कळलं का, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते 21 जानेवारीपर्यंत, त्यानंतर 22 तारखेला तुमच्या कागदपत्राची छाननी असते। आता त्यासाठी लागणारे कागदपत्र, त्याच्यासाठी लागणाऱ्या पात्रता, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 ची कलम 12 का आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायच्यात। पहा त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की बाबा आता मला फॉर्म मागं घ्यायचा आहे, म्हणजे तुला वाटलं होतं माझ्या मागं किती आहेत, त्याच्यानंतर विजयी उमेदवार थोडाफार भीतीनं मला 5-10 लाख रुपये देईल का, आहे का नाही, कारण जिल्हा परिषद कॅन्डिडेटला निवडणूक लढवायची आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या 71 ते 75च्या दरम्यान आहे तिथल्या जिल्हा परिषद सदस्याला 6 लाख रुपये खर्च करता येतात, पण 6 लाख रुपयात पत्ता हलत नाही, मिनिमम 50-1 लाखापर्यंत जिल्हा परिषद सदस्याला खर्च करावा लागते। खाली 2 गण असतात पंचायत समितीचे, त्याहीला 20-20 लाख, जिल्हा परिषद असं करून 1 कोटीचं बजेट लागते, तेव्हा पत्ता हलतो। पण काम चांगलं केलं असेल मागल्या वर्षापर्यंत 5-6 वेळा तूच निवडून आला, पण अख्खं 15 गावाचा कार्यक्रम तू हाच वाजवला, तर मग यावर्षी लोक तुला काय करतात, आसमान से डबका खजूर पे लटकान घरकानं घाट का ठेवतात। तर लक्षात घ्या म्हणजे तुला वाटलं आता अर्ज मागं याचा आपल्या मागं पुढं कोणीच नाही, मी एकच डपडं लावलं होतं आहे ना, त्याच्यानंतर तेच मला हार घालायला लागलं आणि मी फक्त हसू लागलो, तर त्यावेळेस तुला अर्ज मागं घेण्याची तारीख 27 जानेवारी 2026। त्यानंतर निवडणूक चिन्हांचं वाटप, पक्षाचं चिन्ह असेल ते भेटते, पण जे अपक्ष उमेदवार असतात त्यांना चिन्ह वाटप केले जाते, हे लक्षात घ्या। लक्षात घ्या अंतिम उमेदवार यादी या तारखेला डिक्लेअर होईल, 5 तारखेला यावर मतदान आहे आणि 7 तारखेला या मतदानाचा निकाल आहे। गेली 2.5 वर्ष आपण ज्या निवडणुकीची वाट पाहू लागलो, अनेक गावाकडून नौके युवक आहे ना वयवर्ध मरायला आलेले, खुर्चीला टेकलेले, वाढदिवस बिडदिवस अनेक कार्यक्रम, गौतमी पाटील डांग 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 अख्खा आपला धिंगाणा केला, पैसे खर्च ते कोमात गेलं, निवडणुका लांबल्या, आता पुन्हा त्याला वेळ आली आहे आपल्याला लुटण्याची। पहा लक्षात घ्या पैसे कोणाचे बी घ्या, पण मतदान करताना आपल्या आडी अडचणीला जो धावून येईल त्याला मतदान करा, हे मात्र विसरू नका। त्यानंतर मतदान का करा तर महत्त्वाची गोष्ट आपल्या समस्या आणि त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी, त्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय भाकरीपेक्षा इज्जत प्यारी, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या या शब्दाला जाणून तरी लोकशाही बळकट करण्यासाठी तो दिवस एन्जॉय न करता जगातलं सर्वश्रेष्ठ दान मतदान करून लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करा, म्हणून मतदान करा। तर ही गोष्ट झाली की मग 11 तारखेला आपली भरती प्रक्रिया चालू होणार आहे मुंबई वगळता।
लक्षात घ्या. तरी खालील नमूद घटक प्रमुखांना कळवण्यात येते की सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून प्रस्तावित आहे. करिता संबंधित घटक प्रमुखांनी त्यांच्या आधिपत्याखालील सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री लक्षात घ्या खरेदी करता ई टेंडरिंग सुविधा किंवा दर करार पद्धत राबविण्याची कार्यवाही त्यांच्या स्तरावर त्वरित करावी असा आदेश दिलाय. म्हणजे तुमचे जे काही लक्षात घ्या बक्कल नंबर असतात, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की बाबा त्या पाट्या असतात वाजवण्याच्या, त्यानंतर चुना असेल, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की जे साधनं असतील उपकरण स्टॉपवॉच असतील तर ह्या सर्व साधनं घेण्यासाठी आदेश आलाय. 11 तारखेला भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. आता कुठलाही खंड नाही बाळांनो. विनंती एकच आहे, 15 तारीख ते 11 म्हणजे उरलेले हे 15 दिवस आणि पुढचे 10 दिवस 25 दिवसामध्ये जरासा लेखीला थोडं इकडं तिकडं केले तरी चालते, पण 2 ते 3 वेळा ग्राउंड करा. कळलं का? त्यामध्ये ज्या गोष्टी आपल्या वीक आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करा. का तर एखादा ठोकळा डबल तिबल चौबल वाचून आपण म्हणू शकत नाही की 80हून 90 जाता येईल, पण ग्राउंडमधले हातचे मार्क गमावू नका. म्हणून 2 टाईम करा, 3 टाईम करा, पण ग्राउंडची प्रॅक्टिस योग्य करा. आहाराकडे लक्ष द्या. वाहनाने प्रवास करताना काळजी घ्या. तिबल सीट जाण्याचा प्रयत्न करू नका. ग्राउंडवर पळताना बूट बरोबर आहे का, त्या ठिकाणची जमीन बरोबर आहे का याची काळजी घ्या. आणि विनंती एक मोठा भाऊनं सांगालो, रोडवर पळू नका. कळलं का? वाहनं भरधाव वेगाने येणारे, त्याच्यानंतर व्यसनाधीन असणारे काही ड्रायव्हर, कळलं का, त्यामुळं आपल्या जीवनाचा कार्यक्रम होऊ नये ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर एखादा ड्रायव्हर रात्रभर प्रवास करतो, सकाळी सकाळी त्याला झोप लागण्याची शक्यता असते, त्याच वेळेस तू त्या गाडीखाली येणार नाही याची काळजी तू घ्यावी. म्हणून होता येईल तेवढं ग्राउंड हे तू कशावर करावं तर ग्राउंडवरच करावं. त्यानंतर महत्त्वपूर्ण तू डाएट बरोबर असावा, व्यसनापासून तू दूर राहावं. अशा काळात पार्ट्या आहे ना, मित्रपरिवार जरासा टाळावा. गावाकडल्या भावकी बिवकीच्या मॅटरमध्ये तू जाऊ नाही. तू या घराची प्रगती ही बाजूच्यांना देखवत नसते. जाणून बुजून गावातल्या केसेसमध्ये तू ना ओढवणं, तुला मनस्ताप करणे आणि त्यातून तो भरती प्रक्रियेवरलं जे लक्ष आहे ते बाजूला करण्याचा अनेक लोकांचा कट कारस्ताव असतो. त्यामुळे विनंती आहे ह्या काळात स्वतःला सावर. 11 तारीख म्हणजे केवळ 25 दिवस आहेत. 2 टाईम ग्राउंड करायचे, वायफळ गोष्टीत पडायचं नाहीये. त्यानंतर गमचे गाणे ऐकू नको, गममध्ये जाऊ नको. तुला गम एकच आहे, मायबापाची परिस्थिती. तो गम दूर करण्यासाठी तुला आनंदायी उत्साहाने अभ्यास करावा लागेल आणि ती परिस्थिती बदलावं लागेल. म्हणून विनंती आहे 11 तारखेला तुह ग्राउंड चालू व्हायला हे संबंधित विशेष पोलीस महानिरीक्षकांनी संबंधित जे जिल्हा पोलीस असतात, जे अधीक्षक कार्यालय असतात त्यांना आदेश दिलाय. तुम्ही तुमचं सामान घेऊन रेडी राहा. 11 तारखेला आम्हाला 2024-25 अंतर्गत निघणारी 15,631 पदांची जी पोलीस भरती आहे त्यांची मैदानी चाचणी आम्हाला सुरुवात करायची आहे. म्हणून तुम्ही तुमचं साहित्य घेऊन उभं राहा. तुम्ही तुमचं साहित्य कोणाकोणा आणायचं आहे, काय आणायचं आहे याची कार्यवाही करा. आम्ही सज्ज आहोत आणि याचा निकाल लागायला 7 फेब्रुवारीला, तिथून पुढे दिले 4 दिवस. कळलं का? त्यामुळं तुमचं काम काय आहे, गावातल्या केवळ 500-1000 रुपयामुळं मतदानाला जायचं नाही. सध्या 2 टाईम ग्राउंड, कारण त्या 500-700 रुपयामुळं गावाकडे गेला, गावात एखादं मॅटर झालं, त्या डीमध्ये तू अडकला, तिथं पोलिसांनी लाठीचार्ज केला किंवा आचारसंहिता भंग म्हणून त्यावर एखादी कारवाई झाली तर जीवनात तू पाहिलेलं वर्दीचं स्वप्न मे बी लक्षात घे बाळा, बिनाकामी आपल्या हातातून जाईल. म्हणून गावातल्या मोकार गोष्टीत पडण्यापेक्षा आपण आपल्या ध्येयाकडं ध्यान द्या. आपण आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करा. येणाऱ्या काळात लोक आपल्याला लक्षात ठेवतील. म्हणून 11 तारखेला ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, अंदाजे 20 जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया चालू होईल. आपल्याकडे कालावधी भेटलाय 25 दिवस. कोणाचाही झेंडा, कोणाचाही दांडान, कोणाचाही पक्षाचा आहे ना रुमाल गळ्यात पांघरून त्या पक्षाचा कट्टर कार्यकर्ता होण्यापेक्षा आपल्या डीपीवर आपल्या बापाचा फोटो ठेवून तू या घराचा है ना कार्यकर्ता होऊन घर कसं पुढे न्यायचं याकडे प्रयत्नशील राह. 11 तारखेला जे ग्राउंड होणार आहे त्या ग्राउंडसाठी तुला ऊर्जा येवो, त्या मायबापाच्या स्वप्नांसाठी तुला बळ येवो, तुला या भरतीमध्ये यश मिळो एवढीच एक अपेक्षा मोठा भाऊ म्हणून तुला आशीर्वाद देतो. थांबतो या ठिकाणी. 11 तारीख लक्षात ठेवायची आहे. बाकी कुठल्याही कुटाण्यामध्ये, कुठल्याही वायफळ गोष्टीमध्ये वेळ न वाया घालता तो हा एकच पक्ष, तुझ्या अभ्यासावर आणि त्या ग्राउंडवर लक्ष हे तू करशील अशी एक अपेक्षा ठेवतो.
थांबतो बाळा. जय हिंद, जय महाराष्ट्र.